जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। फुटे ना तुटे ना, चळे ना ढळे ना, सदा संचले मी पणे ते कळेना। तया एक रूपासी दूजे न पाहे, मना संत अनंत शोधून पाहे। समर्थांनी फार सुंदर अशा प्रकारचा उपदेश या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे की परब्रह्म तत्व जे आहे, ईश्वरी तत्व जे आहे, आत्मतत्व जे आहे की जे आपल्या शरीरामध्ये शक्ती रूपानं आहे। कारण आपल्या शरीराची शक्ती, ती शक्ती दाखवा म्हटलं तर दाखवता येते का? तुमच्या ती शक्ती दाखवा बघू। आम्ही आमच्या ती शक्ती दाखवायला जाऊ तेव्हा काय करतो, एखादी जड वस्तू उचलतो आणि ती उचलून दुसरीकडे ठेवतो आणि आमच्या शक्तीचं आम्ही प्रदर्शन करतो। आमची शक्ती दाखवणं म्हणजे नेमकं काय असतं? तर आमच्यातली शक्ती तसं बघायला गेलं तर वजन उचलणं किंवा अगदी शक्तीचं प्रदर्शन म्हणून वेगळं काहीही अस्तित्व शक्तीचं दाखवता येत नाही। जशी देहाची शक्ती आहे ना, तशीच मनाची सुद्धा शक्ती असते बरं का। मन सुद्धा शक्तिशाली आहे, मन शक्ती संपन्न आहे, पण मनाची शक्ती दाखवता येते का? नाही दाखवता येत। मन जेव्हा एखादं सत्कर्म करतं, चांगला विचार करतं, चांगल्या विचारांच्या मध्ये राहतं, ही मनाची खरी शक्ती असते। मनाची शक्ती तिथे आहे की जे चांगल्या विचारात आहे, जे चांगल्या चिंतनात आहे, जे चांगला विचार करून जगत आहे आणि जगू देत आहे, ही मनाची शक्ती आहे। तशी शरीराची शक्ती जी आहे ना, ती शरीराची शक्ती एखादा कोणीतरी आपल्याशी भांडायला आला, मारामारी करायला आला म्हणून आपण त्याच्याशी केली, हे शक्तीचं प्रदर्शन, त्याच्यातून शक्ती प्रगट होत नाही, त्याच्यातून अज्ञान प्रगट होतं। ते शक्तीचं प्रदर्शन होत नसतं ते। पण ते परब्रह्म तत्व कसं आहे पहा। परब्रह्म तत्व असं आहे की जे फुटत नाही, जे तुटत नाही, जे चढत नाही आणि जे ढळतही नाही। कसे शब्द वापरलेत पहा। ते फुटत नाही म्हणजे काचेची वस्तू असते आणि काचेच्या वस्तूमध्ये दिवा ठेवला आणि बराच वेळ तो दिवा तसाच राहिला की मग काय होतं की ती काच तापते आणि काच एखाद्या वेळेला फुटण्याची शक्यता असते, फुटून जाते। ती काच फुटली। परब्रह्म तत्व असं आहे, ईश्वरी तत्व असं आहे, आत्मस्वरूप असं आहे की जे फुटत नाही, जे कधीही अशा प्रकारानं भंग पावत नाही, ते तुटतही नाही। तोडण्याचा प्रयत्न केला, कितीही शक्ती लावली, कितीही आपण अशा प्रकारची शक्ती लावली, तरी सुद्धा ती मोठी दोर जी असते ना, दोर, तो मोठा दोर आपल्या हाताने तोडता येतो का? नाही तोडता येत। तो दोर तोडण्यासाठी, कापण्यासाठी काहीतरी शस्त्र वापरावं लागतं। तो हाताने दोर तोडलाय असं होत नाही, ते तुटत नाही। तुटत नाही याचा अर्थ आणखीन एक असा आहे की जे
भिन्नपणानं आणखीन कुठे वावरत नाही, जे अभिन्न आहे, जे आपल्या बरोबर आहे आणि जे कधीही भंग पावत नाही. आणि असं त्या आत्मतत्वाची समर्थाने इथे ओळख आपल्या समोर ठेवलेली आहे. नाही तर आपल्याला असं वाटतं की अरे काय हे शब्द, कशासाठी हे शब्द वापरलेत, फुटेना तुटेना चळेना ढळेना, काहीही वाचत असताना हे लक्षात येत नाही. पण आपल्यामध्ये असणारी आत्मा नावाची शक्ती आहे ना, त्या आत्मा नावाच्या आत्मरूपाच्या शक्तीचं हे वर्णन चाललेलं आहे की ज्याच्यावरती माझे सगळे व्यवहार चाललेले आहेत, पण मला कळत नाहीये, मला दिसत नाहीयेत, मला अनुभवाला येत नाहीयेत, त्याच्यावरती सगळं चाललेलं आहे. उद्या मला काय करायचं आहे याचं प्लॅनिंग मी आज करत असतो, पण ते प्लॅनिंग करत असताना, उद्याचं ठरवत असताना, उद्याचं नियोजन करत असताना, त्या नियोजनासाठी लागणारी शक्ती ही कुठून येते? नियोजनासाठी लागणारी शक्ती म्हणजेच ईश्वराचं आणि आत्म्याचं अधिष्ठान. ईश्वराचं अधिष्ठान आणखी वेगळं काय? मला उद्या काय काम करायचं आहे, मला उद्या कोणाला भेटायचं आहे, मला उद्या त्याला भेटल्यानंतर मला त्याच्याशी काय बोलायचं आहे, हे सगळं मी आज ठरवतो ना. आणि तिथे गेल्यानंतर त्याच्याशी बोलत असताना मी माझ्या बुद्धीनं त्याच्याशी बोलत असतो. या बुद्धीच्या मागे असणारी जी शक्ती, माझ्याकडून बोलवून घेणारी जी शक्ती आहे ना, माझ्याकडून कार्य करून घेणारी जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजेच देव, ती शक्ती म्हणजेच ईश्वर, आणि ती शक्ती म्हणजेच आत्मा, ती शक्ती म्हणजेच आत्म्याचं स्वरूप. आणि त्याचंच वर्णन चाललेलं आहे. तो कसा आहे? तो फुटत नाही, तो तुटत नाही. याचा अर्थ तो अविनाशी आहे, याचा अर्थ तो शाश्वत आहे, याचा अर्थ तो टिकणार आहे. तो कशानेही फुटत नाही. फोडायचा म्हटलं तरी फुटत नाही, तोडायचा म्हटलं तरी तुटत नाही. सदा संचले मीपणे ते कळेना. सर्वत्र त्याचा संचार आहे, सर्वत्र तो वावरतो आहे. आणि सर्वत्र तो वावरत असल्यामुळे काय झालं की तया एकरूपासी दुजेनस आहे. त्या एकरूप असणाऱ्या, एकतत्व असणाऱ्या परमात्म्याला दुजा म्हणजे वेगळ्या आणखीन कुठल्या उपकरणाने, वेगळ्या आणखीन कुठल्या माध्यमातून मी पाहण्याचा प्रयत्न जर केला ते मला दिसत नाही. म्हणून मना संत आनंद शोधून पाहे. त्याच्यासाठी समर्थांना प्रार्थना करायची. समर्थांचं स्वरूप हे त्याच्यासाठी आपण चिंतनामध्ये आणायचं. कारण समर्थ कसे आहेत? धन्य रामदास सर्वस्वी उदास, जया आशापाश न बाधेची. अशा समर्थांच्या स्वरूपाशी, अशा समर्थांच्या या मनाच्या श्लोकातल्या तत्वाशी साधकांनी प्रामाणिक राहून त्याचं चिंतन करावं, त्यांचं स्मरण करावं आणि त्यांच्या स्मरणामध्येच आपण राहण्याचा खरा प्रयत्न करावा. कारण मना संत आनंद शोधून पाहे. तो संत हा आणि अनंत अशा प्रकारचा मार्ग आपल्याला शोधायचा आहे आणि त्या मार्गाने वाटचाल करायची आहे. ही संत कृपेनंच होईल, समर्थ कृपेनंच होईल. तेच समर्थांचा उपदेश या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून आपण श्रवण केलेला आहे. जय जय,